संतोषी माते जय. सो इथे मी असं माझा लॅपटॉप चार्जला लावला आहे आणि आता आम्ही रस्त्यात आलो. प्रतीक परत खाली गेला. मम्मी मामा आणि मावशी वरच चढत आलो आणि बिचारा आला बघा फायनली. आमच्या मागून फटफट फटफट बानूबाई माहिती का? गरम झालं की तेव्हा पूर्ण गरम गरम झालं. कट गाईज कट कट कट. 1 तास गेले आमच्या लाईनीत. आता अजून एवढी लाईन. गुड मॉर्निंग, हाय हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज न्यू इयरचा पहिला दिवस आहे. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचं आयुष्य मस्त आणि भारी एकदम जाऊ. सो सकाळी मी रेडी होऊन कुठे चालले तुम्हाला असं वाटत असेल. प्लस माझं ऑफिस पण चालू असणार आहे. सो मी चालले मावशी सोबत जेजुरीला. आम्ही सगळे चाललोय जेजुरीला. न्यू इयरच्या पहिल्याच दिवशी आम्ही खंडेरायाच्या पाया पडायला चाललो आहे. मामा आहेत, प्रतीक, मावशी आणि आम्ही दोघी, अशा आम्ही सगळे चालले आहेत. सो चला आता आपली जर्नी सुरू करूया. बोला येळकोट येळकोट जय मल्हार. चला संतोषी माते जय. सो आता निघालो जस्ट आम्ही आणि वाजलेत 6. तर बघू आम्ही किती वेळात पोहोचतोय जेजुरीला. इथे मी असं माझा लॅपटॉप चार्जला लावला आहे आणि आता आम्ही तर नाश्त्याला आलोय. मावशी आणि मामा बसले नाश्त्याला. मी आणि प्रतीक जातो ऑर्डर द्यायला तिकडे. आम्ही आता नाश्ता करायला बसतो. ऑर्डर काय घेतो? मसाला डोसा. अच्छा ओके. मी मसाला डोसा, प्रतीक पण मसाला डोसा. हां 430 स्कॅन होते. आम्ही बसतो नाश्ता करायला. आम्ही तर नाश्ता करायला बसलोय. मावशी कसे आहेत? पोहे छान आहे, मेंदवडा मस्त आहे. सो आमचा मसाला डोसा येतो. यांचा नाश्ता सुरू आहे. नाश्ता झाल्यामुळे या नाश्ता करायला सगळेजण. तिकडे आम्ही लॅपटॉप चार्जला लावून ठेवलेला आहे खाईपर्यंत. आणि तो गेलाय मसाला डोसा आणायला तिकडे. आलाय मसाला डोसा आलाय. सो आता आम्ही मसाला डोसा खातो. तर कॉफी पिऊया. हा ना, तर कॉफी पिऊया. कपडे बघा कसा बोलतोय. लॅपटॉप गेला. लॅपटॉप तिथे चार्जर आलं पण आमचं लक्ष आहे. कॉफी पिऊया. केवढा मोठा कप आहे. आता प्यावा लागणार आहे. तर पिऊया. काय साधी मस्त आहे कॉफी. तर आम्ही निघालो होतो नाश्ता करून मस्तपैकी. पुण्यातून कात्रज रोडने आलो. सो आता जस्ट आम्ही सासवडमध्ये एंटर केलं आहे. ते पण हे कृणालचं गाव आहे. कृणाल माझं ब्लॉग बघेल तेव्हा त्याला समजेलच की मी इथे आले. सो इथून पुढे आहे जेजुरी आणि त्यानंतर आमचा अजून थोडा प्लॅन चालू आहे की एका ठिकाणी पण जायचंय. सो बघू कसं होतंय, टाइम काय मॅनेज होतंय, कसं मामा मावशी बोलतात त्याप्रमाणे आपण करूया. पण आता जेजुरी एकदम थोड्या अर्ध्या तासावर चढी राहिली. अर्धा तास पण नाही बोलता येणार, खूप जवळ आलंय. सो चला जाऊया. मस्त वाटतंय छानपैकी. आता एकदम असं एक्साइटमेंट झाली की कधी जातोय असं झालंय. आम्ही जस्ट सासवडमध्ये एंटर केलंय आणि आमची मावशी झोपा कारण की रात्री 31 करून आम्ही लेट आलो म्हणून झोप आली आहे. पण आम्ही तिघं जागे तिथे बाजूने. तर आम्ही पोहोचलेलो आहे. इथून गड दिसतोय बघू शकता तुम्ही. येळकोट येळकोट सदा आनंदाचा येळकोट. सो आता पोहोचू आम्ही मस्त सगळे. आता मावशीची झोप झालेली आहे छान अशी.
तर जाऊया, पोहोचू आम्ही 5-10 मिनिटातच पोहोचलो. आता आम्ही एंटर करतोय कडेपठारला. पहिल्या चला आता आम्ही पहिले कडेपठारला जाणार आहे, कारण की मावशी का जातात पहिले कडेपठारला. कट गाईज कट कट. कडेपठारावर गेल्याशिवाय खंडोबाचं दर्शन नाही होत. म्हणजे मेन हा. म्हणजे काय सांगेल, त्या पर्वतावर कडेपठारावर चढल्याशिवाय किती लाख देवाची पायऱ्या, भेट होईल. किती लाख पायऱ्या, 9 लाख पायरी नाही, 9 लाख पायरी. 9 लाख पायरी कडेपठारावर चढल्या गेल्याशिवाय आपलं खंडोबाचं दर्शन होत नाही किल्ल्यातला, असा म्हणणं आहे. म्हणजे हे आहे. सो मामानी मस्त एक्सप्लेन केलेलं आहे छानपैकी. ते बोलत होते माझे घेऊ नको, तरी पण मी घेतली कारण की ते छान एक्सप्लेन करत होते. सो कडेपठारावर पहिले जातात, कारण की पहिले देव तिथे भेटवतात म्हणून पहिल्यांदा तिकडे जातात आणि मग तिथून जेजुरीला जातो. सो चला. हा तर 9 लाख पायऱ्या. सो हा मंदिराकडे कडेपठार मामा इथे या साईडला. सो जाऊया. आमची खुशी बघू शकता, आमच्या चेहऱ्याचा जो आनंद आहे तो 1 नंबर झालेला आहे, कारण की नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण जेजुरीला आलो. ह्याशिवाय काय मोठं असं म्हणतात ना क्षण असू शकत नाही. सो चला आता आपण जाऊ. ऊन लागतंय आणि नेमकी गॉगल विसरलंय, चष्मा घातलाय कारण की गरजेचं. तिकडे त्या गडावर थोडं चढलोय आणि पाय दुखायला लागले म्हणून बसलोय आणि थोडंसं ऊन पण लागते. तर जाऊया हळूहळू वरती. कडेपठारच्या एंट्रीला ना भानुबाईचं मंदिर आहे छान असं, बघू शकता तुम्ही. मस्त असं दर्शन घेऊन मग पुढे कडेपठारला जायचंय. आता जस्ट आम्ही किल्ल्यावर चढलोय आणि आता एंटर करतोय कडेपठारला. गाईज विषय काय झालाय माहितीये का, भावाची पत्रिका राहिली होती खाली, म्हणजे ओमकारची आमच्या पत्रिका राहिली होती गाडीत, आम्ही विसरून गेलो आणि अर्ध्या रस्त्यात आलो. प्रतीक परत खाली गेला. मम्मी मामा आणि मावशीवरच चढत आलो आणि बिचारा आला बघा फायनली. आमच्या मागून फटफट फटफट पळत पळत आला, पण आला. आणि आता जस्ट आम्ही पोचलो आहे कडेपठारवर. तर जाऊया आणि छान असं दर्शन घ्या. तुम्हाला दिसत आम्ही लाल लाल झालोय, कारण की ऊन पण आहे आणि थंडी हवा पण आहे, पण छान वाटते. फायनली वाटते मावशी, खूप छान वाटते. मला ह्या दोघांनी खूप सपोर्ट केला चढायला वरती. नाही चढशील, माझ्या सोबतच राहिले, मला 1 मिनिट पण सोडलं नाही त्यांनी. आम्ही चढलो, आता जातो, दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो परत. चला. मारी नाही ना, आणि ओटी ना, ओटी चप्पल काढा गेले मावशी. कुठल्या हीच ओटी घ्यायची ना, अजून एकदा आलं. चहा नाश्ता मिळेल. जय मल्हार, जय मल्हार. आपण जाऊया आतमध्ये, जाऊन दर्शन घेऊ. जय मल्हार. प्रतीक जा. जस्ट आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला एवढी गर्दी पण मिळालेली नाहीये. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट, येळकोट, येळकोट. सदानंदाचा.
जस्ट आमचं दर्शन झालं आणि आम्ही ज्या टाइमात आलोय त्या टाइमात मला काही गर्दी मिळाली नाहीये. छान असं दर्शन झालं. मावशी कसं दर्शन झालंय? छान झालं आणि गर्दी वगैरे थोडी कमीच भेटली. मस्त. प्रतीक? व्यवस्थित दर्शन झालं. मस्त असं मनासारखं दर्शन. नवीन दिवस आहे आणि एकदम नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि खंडेरायाला भेटायला दर्शन खूप चांगलं झालं. खूप आनंद दर्शन झालेलं आहे. चला. नाश्ता करूया मस्त असा. तर आता झालंय आमचं दर्शन. जाऊया आता खाली आणि आता पहिले ना फोटो सेंड कर. छान असा व्ह्यू आहे बघा मस्त. या साईडने पण मस्त असा व्ह्यू आहे आणि इकडून एक कच्चा रस्ता पण आहे मेन गडावर जायला. पण आम्ही कच्च्या रस्त्याने जाणार नाहीये बिकॉज आम्ही कार खाली पार्क केली आहे. सो आम्ही तिथूनच जाऊन खालूनच. आणि तो रस्ता एवढा चांगला नाही आहे तर मे बी पाय सटकायचे चान्सेस आहेत. सो नको बोलतायत मामा आणि औषधे प्रत्येक पण. तर आम्ही बाहेरूनच जाऊ मेन रोडने. पण हा व्ह्यू जो आहे ना एक नंबर बघू शकता तुम्ही मस्त. सो छान अशी आईस्क्रीम खाऊया आणि जाऊया. छान अशी हवा लागते ना मस्त. व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे एक नंबर. सगळे मस्त आईस्क्रीम खात आहेत आणि आता जातो खाली कारण की बघितली भानुबाई पण बघितली. बानू रे बानू बानूबाई माहिती का. ऊन आहे पण इतकी छान आणि थंड हवा येते मस्त. तुम्हाला आमचे केस उडत असतील थोडे थोडे दिसत असेल. खूप मस्त अशी छान हवा येते. हा व्ह्यू आहे ना इतका मस्त ना. जास्त आम्ही जेजुरी गडावर पोहोचलोय मेन. आता आपण वरती चढूया. मावशी थोडं सामान घेते तिला घ्यायचं ते घेते. आणि आता वाजले 3 साडेतीन. तिकडून उतरायला खाली 1 तास लागतो चढायला 1 तास लागतो. सो आता जाऊया जेजुरी गडावर चढूया छानपैकी मस्त. मला तिथून खालून भंडारा घेऊया. चला आता जाऊया आता लवकर जाऊया कारण वेळ झालेली आहे जेजुरी गडावर. चला एंट्री करूया आता. पुन्हा आल्यावर बघू. एंट्री करूया आता. गडावर थोडी गर्दी वाढली आहे संध्याकाळच्या वेळेस. चला चला जाऊया वर ते आता. आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलोय. 2च मिनिटाचा रस्ता बाकी आहे. आता वरती जाऊया. हा एंट्री केली आता आपण वरती जाऊया. जस्ट एंट्री केली आहे. खूप दम पण लागलाय इथे ऊन लागतंय आणि सो आता जाऊया लाईनीत पाया पडायला. कुठे गेले हे सगळे? गेले पुढे. प्रत्येक जण सगळे पुढे गेलेत. त्यांच्या बरोबर जाऊ. चला गर्दी आता संध्याकाळच्या टायमाला. लाईन भरपूर झाली आता आणि संध्याकाळचे 4-5 वाजले. सो आता जाऊ फटफट. लाईन मध्ये उभे गरम झालं की तेव्हा पूर्ण गरम झालं. तर आमचं दर्शन झालेलं आहे
मस्त असं आम्ही दर्शन केलंय. सो आता खाली जायचंय देवीची ओटी भरायला. आता एक जरा शूट वगैरे करतो थोडा. जय मल्हार सदानंदाचा. तर आता आम्ही मोरगावच्या मयुरेश्वरच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो आहे. सगळेजण छान असं ताट पण घेतलंय. जाऊया आता, गर्दी नाहीये बोलतात. मस्त असं दर्शन पण होईल आमचं. बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. चला जाऊया, दर्शन घेऊया. मोरया गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार. मोरया मोरया. 1 तास गेले आमच्या लाईनीत. आता अजून एवढी लाईन आहे, आतमध्ये पण आहे. आणि आतमध्ये काय अलाउड नाही आहे मला वाटतं व्हिडिओ काढा. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. छान असं मयुरेश्वर गणपती बाप्पाचं दर्शन पण झालं आहे. आणि 2025चा पहिला दिवस आम्ही सोबत आलो, जेजुरीला गेलो. आमच्या मनात पण नव्हतं काय प्रतीक, हां काहीच नव्हतं आमच्या मनात. आम्ही 31st हे करून गेलो आणि देवाच्याच मनात होतं की आम्हाला बोलवा म्हणून आम्ही आज इथे आलो. आणि छान असं आमचं दर्शन झालं. खूप मस्त आणि मन प्रसन्न वाटतंय. खरं सांगतो मी, तुला कसं वाटतंय? मस्त. जेवढं आहे आमचं इच्छा त्याला आम्ही हार्डवर्क करू, मेहनत करू. देवाने छान असं आम्हाला सफलता पण द्यावी. नक्कीच आपण आता परत पण येऊया. तर आता हे दर्शन झालं. आता आम्ही घरी जायला निघणार आहे. मध्ये कुठेतरी जेवायला थांबणार आहे. आणि खूप थकलो आहे आम्ही, खूप जास्त ना प्रतीक. आता निघतो इथून.